हाय, कसेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काल चॅप्टर नंबर 3 सर्कल हा स्टार्ट केला होता. त्याच्यातले आपण बेसिक कन्सेप्ट पाहत आहे. काल आपण ऍक्टिव्हिटी फर्स्ट ही कंप्लीट केली होती. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये 2 क्वेश्चन्स होते, ते आपण सॉल्व्ह केले होते. आज आपण त्याच्या पुढची ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी नसून तो आपण 9th स्टँडर्डला किंवा 8th स्टँडर्डला जो लॉ स्टडी केला होता तोच तो नियम आज आपण पाहणार आहोत. तर पहा, ऍक्टिव्हिटी नंबर 3 इथे तुम्हाला सर्कल दिसत आहे, इजंट इट. ओ हा त्याचा काय आहे मित्रांनो, सेंटर आहे. ए बी आणि सी डी हे दोन्ही काय आहेत, जीवा आहेत. म्हणजे ए बी अँड सी डी आर कॉर्ड्स. सो ओ पासून ए बी चं डिस्टन्स ओ एक्स आहे. ओ पासून सी डी चं डिस्टन्स ओ वाय पाहिजे तर ओ वाय आहे. ओके. सो दोघांचं डिस्टन्स सेंटर पासून सेम आहे. बघा, ओ एक्स 2 सेंटीमीटर आहे, ओ वाय सुद्धा 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे सेंटर पासून त्या दोन कॉर्डचा जो काही डिस्टन्स आहे तो काय आहे, सेम आहे. केंद्रापासून त्या दोन जीवांचं अंतर कसं आहे मित्रांनो, समान आहे, 2 सेंटीमीटर. तर आता आपण जो नियम पाहिला होता, जी प्रॉपर्टी आपण स्टडी केली होती ती काय होती, द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. म्हणजे केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. ओके. म्हणजे जर ह्या दोन कॉर्ड सेंटर पासून इक्विडिस्टन्स वर असेल, म्हणजे समदूर असतील, तर ते कॉर्ड्स कसे असणार आहेत, सेम लेंथ, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत, समान मापाचे, म्हणजेच ते एकरूप असणार आहे. तर इथं पहा, ओ एक्स आणि ओ वाय 2 सेंटीमीटर आहे. त्यामुळं कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी हे काय आहेत मित्रांनो, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच काय आहेत, समान आहेत. कळलं. तर हा होता तिसरा नियम. आता आपण जाऊया 4th प्रॉपर्टी, चौथा नियम, जो आपण लास्ट इयरला स्टडी केलेला आहे. तो कोणता आहे, इथं तुम्हाला आता एक सर्कल दिसत आहे, त्याचा सेंटर ओ आहे, केंद्र ओ आहे. पी क्यू आणि आर एस ह्या दोन काय आहेत मित्रांनो, कॉर्ड्स म्हणजे जीवा आहेत. आणि ओ ए आणि ओ बी हे त्यांचं सेंटर पासून असलेलं डिस्टन्स म्हणजे अंतर आहे. ओके. सो आता ह्या कॉर्ड कशा आहेत मित्रांनो, कॉन्ग्रुएंट आहे. आर एस आणि पी क्यू या कॉर्ड कशा आहेत, कॉन्ग्रुएंट, म्हणजे समान मापाचे आहेत, एकरूप आहेत. ओके. मग आता जसं जर ते सेंटर पासून इक्विडिस्टन्स वर असतील तर ते कॉन्ग्रुएंट होते. आता त्याच्या उलट बोलायचं आपल्याला, म्हणजे कॉन्व्हर्स. आता काय सांगायचंय, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. वर्तुळाच्या एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. वर्तुळाच्या एकरूप जीवा म्हणजेच जर एखाद्या सर्कल मध्ये दोन कॉर्ड कसे असतील, सेम लेंथचे असतील, म्हणजे समान मापाचे, किंवा त्याला आपण एकरूप कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. जर ते असतील तर त्या सेंटर पासून सेम डिस्टन्स वर असतात, म्हणजे सेंटर पासून इक्विडिस्टन्स वर असतात, केंद्रापासून समान अंतरावर असतात. तर मित्रांनो, पी क्यू आणि आर एस हे दोन्ही कॉर्ड कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, इजंट इट. तर कॉन्ग्रुएंट असल्यामुळं ओ ए आणि ओ बी म्हणजे सेंटर पासूनच त्यांचा डिस्टन्स सुद्धा कसा असणार आहे, सेम असणार आहे. ओके. तर हे जे काही महत्वाच्या प्रॉपर्टीज होत्या, बेसिक कन्सेप्ट, हे कालपासून आपण पाहत आहोत. आता पुढचा बेसिक कन्सेप्ट आपण पाहूया. तो म्हणजे इनफायनाइट सर्कल्स पासेस थ्रू वन पॉइंट. इनफायनाइट सर्कल्स, इनफायनाइट म्हणजे काय, अनंत, भरपूर, जे आपण मोजू शकत नाही एवढे. एका बिंदूतून अनंत वर्तुळे जातात, अनंत वर्तुळे जातात. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे एक बिंदू काढलेला आहे, यातनं मी हा एक सर्कल पास करेल, इथून एक सर्कल जाईल, इथून एक सर्कल जाईल, इथून एक सर्कल जाईल, इथून एक सर्कल जाईल. म्हणजे एका बिंदूतून आपण अनेक वर्तुळ काढू शकतो, बरोबर ना. दॅट्स मीन्स इनफायनाइट सर्कल पासिंग थ्रू वन पॉइंट. एका बिंदूतून अनंत वर्तुळे जातात. आता दुसरा पॉइंट आपण बघूया, तो काय आहे, तो असा आहे,
इनफायनाइट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन भिन्न बिंदूतून अनंत वर्तुळे जातात. म्हणजे आता समजा मी दोन भिन्न बिंदू घेतले, त्याच्यातनं हा सर्कल असा पास होईल, ठीक आहे, असा सर्कल पास होईल किंवा असा सर्कल पास होईल. भरपूर अनंत म्हणजे हे दोन जे पॉइंट आहेत ते डिस्टिंक्ट पॉइंट आहेत, वेगवेगळे बिंदू आहेत, त्यांच्यातनं अनंत वर्तुळे आपल्याला काढता येतात. दॅट्स मीन्स आपण सांगू शकतो इनफायनाइट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन भिन्न बिंदूतून अनंत वर्तुळे आपल्याला काढता येतात. आता तिसरा पॉइंट आपण पाहूया, तो काय आहे, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूतून एकच वर्तुळ जाते. आता नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय, नैकरेषीय बिंदू म्हणजे जे एका रेषेत नसतात, जे 3 बिंदू एका रेषेत नसतात त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे नैकरेषीय बिंदू असं आपण त्यांना म्हणतो. तर मी इथं 3 बिंदू काढतो, 1 2 3. ओके, आता हे एका रेषेत आहेत, त्यांनी काय म्हणलेत, नॉन कोलिनियर. मी आता तिसरा बिंदू इथं काढतो, 1 2 3. आता हे 3 बिंदू कसे आहेत, नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे नैकरेषीय बिंदू आहेत. आणि मग त्यांच्यातनं जर आपल्याला काय काढायचं असेल, सर्कल काढायचं असेल, तर आपण फक्त एकच सर्कल काढू शकतो. त्यामुळं इथं पॉइंट असा आहे, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट, 3 नैकरेषीय बिंदूतून एकच वर्तुळ जाते. ओके, सो आता नेक्स्ट 4th पॉइंट पाहूया आपण. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट म्हणजे एका रेषेत असलेले 3 एक रेषीय बिंदूतून कोणतेच वर्तुळ जात नाही. म्हणजे आता 3 असे बिंदू घेतले मी, एक रेषा आहे. ओके, मग तिघ जर एकाच रेषेत असतील तर यातनं कोणताही वर्तुळ जाणार नाही. जर असं घालायचं गेलं तर 2 मधनं जाईल, किंवा असं घालायचं गेलं तर 2 मधनं जाईल, 3 मधनं जाणार नाही. बरोबर ना. सो कोलिनियर पॉइंट मधून सर्कल पास होणार नाही, isn't it? तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत बेसिक थिंग. आपल्याला दिसत आहे की ए सेंटर असलेला एक सर्कल आहे, ए हा केंद्र असलेला एक वर्तुळ आहे, त्याच्यापाशी एल ही काय आहे, एक रेषा म्हणजे लाईन आहे. या दोघांचा संपर्क झाला नाही, हे एकमेकांपासून लांब आहेत. त्यामुळं यांच्या बाबतीत आपल्याला काही स्टेटमेंट देता येणार नाही, ते दोघं एकमेकांपासून लांब आहेत. ओके, तर ही झाली फर्स्ट डायग्राम. आता सेकंड डायग्राम मध्ये बघू आपण. सेकंड डायग्राम मध्ये काय दिसतं मित्रांनो तुम्हाला, बी सेंटर असलेला एक सर्कल आहे, बी केंद्र असलेला एक वर्तुळ आहे आणि एम नावाची एक लाईन आहे. दोघांमध्ये संबंध काय, ती एम लाईन पास होताना सर्कलच्या एका पॉइंटला टच करून जाते. तो पॉइंट आहे पी, त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, स्पर्श बिंदू असं आपण त्याला म्हणतो. कळलं. तर इन फिगर 2 आकृती 2 मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, लाईन एम हा काय करत आहे, बी हा सेंटर असलेल्या सर्कलला पी या ओनली 1 पॉइंट मध्ये टच करून जात आहे. म्हणजेच काय करून जात आहे, स्पर्श करून जात आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, टँजंट असं म्हणतो. लाईन एम टच द सर्कल at only 1 point P. Therefore, line M is tangent at point P, and point P is called
पी ला काय म्हणतो आपण, पी इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. तर बघा एम ही लाईन सर्कलला वन अँड ओनली वन पॉइंट मध्ये टच करून जाते पी पॉइंट मध्ये, त्यामुळं लाईन एम ही या सर्कलची काय आहे, टँजेंट आहे. याला आपण स्पर्शिका असं म्हणतो. रेषा एम ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, कारण ती वर्तुळाला एक व फक्त एकाच बिंदूत स्पर्श करून जाते. कळलं? म्हणजे जी रेषा वर्तुळाला एक आणि फक्त एकाच बिंदूत काय करून जाते, स्पर्श करून जाते, त्या रेषेला त्या वर्तुळाची आपण स्पर्शिका असं म्हणतो. म्हणजे लाईन ही सर्कलच्या ओनली वन पॉइंटला टच करून जाते, त्या लाईनला, त्या सर्कलची आपण काय म्हणतो, टँजेंट असं म्हणतो. ओके. आता थर्ड जो काही डायग्राम आहे, आकृती आहे, त्याच्यामध्ये पहा लाईन एन सर्कलला किती बिंदूत टच करते, दोन बिंदूत क्यू आणि आर. ती टच करत नाही तर ती काय करते, इंटरसेक्ट करते. म्हणजेच रेषा एन ही वर्तुळाला दोन बिंदूत छेदून जाते, म्हणून त्या रेषेला काय म्हणतो मित्रांनो आपण, छेदिका असं म्हणतो. सेकंड, द लाईन which intersect circle at a two different point, that time this line we will call secant. Okay, so इथं आपण लिहूया, या साइडला आपण लिहिलं तरी चालते किंवा इथंच लिहूया. लाईन n is secant, म्हणजेच काय आहे, छेदिका आहे. तर सेकंड आणि टँजेंट यांच्यामधला डिफरन्स कळला. काय कळला की सेकंड सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जाते, टँजेंट सर्कलला ओनली 1 पॉइंट मध्ये टच करून जाते. कळलं? म्हणजे छेदिका वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत काय करून जाते, छेदून जाते, आणि स्पर्शिका ही वर्तुळाला एक आणि फक्त एकाच बिंदूत काय करून जाते, स्पर्श करून जाते. तर हा महत्वाचा डिफरन्स आहे. आणि हा टर्म जर कळला असेल तर पुढचा हा पूर्ण धडा आपल्याला कळेल. कारण पूर्ण धड्यामध्ये टँजेंट सेकंड म्हणजेच छेदिका स्पर्शिका यांचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी टँजेंट कशाला म्हणतात, सेकंड कशाला म्हणतात, स्पर्शिका म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय, हा जो काही बेसिक पॉइंट आहे हा क्लिअर झाला पाहिजे. ओके. तर आता टँजेंट आणि रेडियस यांच्यातला आपल्याला रिलेशन पाहायचा. म्हणजे त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामधला संबंध काय आहे ते आपल्याला आता पाहायचा आहे. तर पहा मित्रांनो, इथं मी एक सर्कल काढलेला आहे, वर्तुळ काढलेला आहे. ओ हा काय आहे, सेंटर आहे, म्हणजेच त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि एल ही काय आहे मित्रांनो, यस, एल ही टँजेंट आहे, एल ही स्पर्शिका आहे. का ती स्पर्शिका का आहे, कारण ती वर्तुळाला म्हणजे सर्कलला ओनली 1 पॉइंट मध्ये टच करून जाते, म्हणजे फक्त एका बिंदू मध्ये ती स्पर्श करून जाते. आणि तो बिंदू कोणता आहे, तो पॉइंट कोणता आहे, पी आहे. सो पी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, स्पर्श बिंदू आहे तो. ओके. तर आता इथं मी लिहितो लाईन एल इज टँजेंट, म्हणजे रेषा एल ही काय आहे मित्रांनो, स्पर्शिका आहे. काय आहे, स्पर्शिका आहे. आणि ओपी इज
रेडियस ओपी ही काय आहे, त्रिज्या आहे. ओपी काय आहे, त्रिज्या आहे. आता दोघातलं रिलेशन बघा. ओपी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल, म्हणजे रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट, किंवा उलट बोलू शकता टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे दोघांमधला संबंध काय, ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्या ठिकाणी रेडियस आणि टँजेंट हे परस्परांना लंब असतात, म्हणजे परपेंडिक्युलर असतात. इजंट इट? सो ओपी अँड लाईन यल म्हणजे रेडियस आणि टँजेंट यांच्यातला संबंध काय, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे ते परस्परांना काय असतात मित्रांनो, लंब असतात. काय असतात, लंब असतात. म्हणजेच त्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. सो अँगल पी हा 90 डिग्री असणार आहे. म्हणजे कोण पी हा 90 डिग्रीचा असणार आहे. कळलं रिलेशन मित्रांनो? एव्हरी टाइम ही प्रॉपर्टी एव्हरी टाइम आपल्याला काय करायची आहे, यूज करायची आहे. प्रॉपर्टी काय आहे, रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू टँजेंट और टँजेंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे त्रिज्या ही नेहमी स्पर्शिकेवर लंब असते किंवा स्पर्शिका ही नेहमी त्रिज्येवर लंब असते. कळलं मित्रांनो? ओके. तर आता ह्यावरच आधारित म्हणजे ह्या गुणधर्मावरच आधारित आपल्याला या धड्यामधला पहिला थेरम सॉल्व्ह करायचा आहे. कुठला थेरम सॉल्व्ह करायचा आहे, पहिला थेरम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्या थेरम मध्ये आपल्याला दाखवायचंय की रेडियस आणि टँजेंट यांच्यामध्ये परपेंडिक्युलरिटी असते किंवा ते एकमेकांना लंब असतात. हे आपल्याला ह्या प्रमेयामध्ये सिद्ध करून दाखवायचा आहे. तर ह्या चॅप्टर मधला हा पहिला थेरम आहे. त्यामुळं आपल्याकडं टँजेंट ऍट एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऑफ दॅट पॉइंट. ओके, रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही त्या स्पर्शबिंदूमध्ये असलेल्या त्रिज्येला लंब असते, असा हा काय आहे, विधान आहे. ओके, त्यासाठी आपण काय केलंय, डायग्राम काढलेले. ओ हा सेंटर असलेला एक सर्कल काढलेला आहे, एल ही टँजेंट आहे आणि ए हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शबिंदू आहे आणि ओ ए ही काय आहे, रेडियस आहे. ओके, सो गिवन मध्ये आता आपण लिहूया. काय लिहिलेलं आहे, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. बरोबर आहे. त्यानंतर लाईन यल इज अ टँजेंट ऑफ सर्कल ऍट अ पॉइंट ए, म्हणजे रेषा यल ए बिंदूत वर्तुळाला स्पर्श करून जाते, म्हणजे ती स्पर्शिका आहे. रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. ओ ए इज अ रेडियस, म्हणजे ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे. म्हणजे आपण गिवन मध्ये काय काय लिहिलं, सेंटर कोणता आहे, टँजेंट कोणती आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे आणि रेडियस कोणता आहे. बरं ना? वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण आहे, स्पर्शिका कोण आहे, त्रिज्या कोण आहे आणि त्यांचा स्पर्शबिंदू कोणता आहे. ओके, तर आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, म्हणजे आपल्याला साध्य काय करायचंय. तर आपल्याला साध्य करायचंय लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, म्हणजे रेषा यल ही त्रिज्या ओ ए ला लंब आहे. यल ही ओ ए ला काय असणार आहे, लंब असणार आहे. म्हणजे रेषा यल ही ओ ए ला कशी असणार आहे मित्रांनो, लंब असणार आहे. हे आपल्याला साध्य करायचंय, म्हणजे दाखवून द्यायचंय. ओके, प्रूव्ह करायचंय. बट मी काल तुम्हाला सांगितलं होतं की हा चॅप्टर मधला फर्स्ट थेरम आहे, आपल्याकडे कोणतेही एव्हिडन्स नाही आहे, पुरावे नाही आहेत सिद्ध करण्यासाठी. त्यासाठी आपण हा जो काही प्रूफ आहे तो इनडायरेक्ट प्रूफ वापरतो, म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता असं आपण त्याला म्हणतो. तर आता प्रूफ मध्ये आपण यूज करणार आहे इनडायरेक्ट प्रूफ, म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता. याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो की आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं असतं, म्हणजे जे काही साध्य करायचं असतं त्याच्या उलट आपल्याला मानावं लागतं. म्हणजे समजा जर यश ननोरे आज अब्सेंट आहे हे जर मला सिद्ध करायचं असेल तर
मी अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ मध्ये स्टार्टिंगला काय मानणार की यश ननवरे आज प्रेझेंट आहे, म्हणजे त्याच्या उलट मानणार आहे. ओके. सो आता मला ही लाईन यल ओए ला परपेंडिक्युलर दाखवायचं आहे. मी आता त्याच्या उलट मानतो. ॲज्युम दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओए, म्हणजे समजा रेषा यल ही ओए ला लंब नाही. म्हणजे मला दाखवायचं होतं परपेंडिक्युलर आहे म्हणून, पण मी त्याच्या उलट मानलं की तो परपेंडिक्युलर नाही, म्हणजे तो लंब नाही. रेषा यल ही ओए ला लंब नाही. आता ती लंब नसेल तर दुसरा कोणतरी असेल ना, तर पाहूया आपण. अजून एक डायग्राम काढावं लागते आपल्याला. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण अप्रत्यक्ष सिद्धता जेव्हा सोडवतो त्यावेळेस आपल्याला 2 डायग्राम काढावे लागतात. चला, आता हा ए पॉइंट इथं होता. समजा ए पॉइंट आता माझा इथं आहे. मग इथं कोण तर असेल ना, इथं बी आहे असं समजतो आणि इथं सी आहे आणि हा ओ बिंदू. मी आता अजून एक डायग्राम काढलेली आहे. यात काय दिसतं मित्रांनो, आपल्याला ओए हा परपेंडिक्युलर नाही. मग ओए परपेंडिक्युलर नसेल तर ओबी परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं मी तर लिहितो देअरफॉर ओबी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल, म्हणजे ओबी हा लाईन यल ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लंब आहे. मग आता ह्या ठिकाणी मला सी हा पॉइंट मी रेषेवर घेतलेला आहे. टेक पॉइंट सी ऑन लाईन यल, म्हणजे सी हा बिंदू रेषा एल वर घेऊया. घेतला. आता मग जॉईन करूया. जॉईन पॉइंट ओ अँड सी, ओ अँड बी, ओ अँड ए, म्हणजे जोडून मी ओ आणि सी जोडला, ओ आणि बी जोडला, ओ आणि ए जोडला. आता मला इथं 2 ट्रायंगल दिसत आहेत. ओके. या 2 ट्रायंगल मध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवूया. ठीक आहे. तर बघा, इन ट्रायंगल ओ बी सी, ओके, अँड ट्रायंगल ओ बी ए, अँड ट्रायंगल ओ बी ए, या 2 त्रिकोणांमध्ये आता काय दिसतंय मित्रांनो तुम्हाला, तर पहिला म्हणजे तुम्हाला दिसते ते म्हणजे कॉमन साइड आहे ओबी. ओबी कॉन्ग्रुएंट ओबी बिकॉज कॉमन साइड. ओके. ओबी कॉन्ग्रुएंट ओबी कॉमन साइड. आणि आपल्याला मगाशी मी सांगायचं राहिलं की बी सी आणि बी ए चं अंतर सेम घ्यायचंय. बी ए जेवढा आहे तेवढाच आपल्याला बी सी घ्यायचा. आता त्याच्यामध्ये 90 डिग्री अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल बी बिकॉज इच 90 डिग्री, आणि बी ए कॉन्ग्रुएंट बी सी, सॉरी इथे बी सी कॉन्ग्रुएंट बी ए बिकॉज बाय कन्स्ट्रक्शन. ओके. म्हणजे आपण कन्स्ट्रक्ट करताना ए जेवढा अंतरावर आहे बी पासून तेवढ्याच अंतरावर आपण सी घेतलेला आहे आणि सीओ आणि एओ आणि बीओ जॉईन केलेले आहे. त्यामुळे आपल्याला 2 त्रिकोण भेटलेले आहेत. या 2 ट्रायंगल मध्ये मित्रांनो आपल्याला प्रथमतः ओबी ही कॉमन साइड दिसते, म्हणजे या ट्रायंगल आणि या ट्रायंगल दोन्ही ट्रायंगल मध्ये म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये ओबी हा सामायिक काय आहे, भुजा आहे.
सामायिक बाजू आहे. त्यानंतर इकडे पण 90 आहे, इकडे पण 90 आहे, म्हणजे इच 90 डिग्री, प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना आपण अशी केलेली आहे की AB आणि BC चं अंतर आपण सेम घेतलेलं आहे. तर SAS म्हणजे बा को बा SAS या टेस्ट नुसार ते काय झाले मित्रांनो, कॉन्ग्रुएंट झालेलं आहे. त्यामुळे ट्रायंगल OBC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBA विच टेस्ट, कुठली टेस्ट, SAS टेस्ट, म्हणजेच काय, बाकोबा कसोटी, बाकोबा कसोटी. आता जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील, आता जर दोन ट्रायंगल काय असतील मित्रांनो, कॉन्ग्रुएंट असतील, तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे संगत बाजू सुद्धा एकरूप असतात. ते लिहूया आपण. पहिले दोघं OB कॉन्ग्रुएंट OB, शेवटचे दोघं BC कॉन्ग्रुएंट BA, पहिला तिसरा OC कॉन्ग्रुएंट OA. हे काय आहे, C करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहेत. ओके. आता त्यापैकी ही तिसरी बाजू मी कन्सिडर करतो. OC आणि OA हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, पण मित्रांनो या ठिकाणी आपण OA ही काय घेतलेली आहे, रेडियस घेतलेली आहे. जर OA रेडियस असेल तर OC सुद्धा रेडियस असणार आहे, कारण दोन्ही पण सेमच आहेत, बरोबर ना. बट OA is radius because by given पक्ष मध्ये दिलेला आहे की OA ही त्रिज्या आहे, OA ही काय आहे, त्रिज्या आहे. therefore OC is also radius, म्हणजे त्यामुळे ही पण काय असणार आहे, त्रिज्या असणार आहे. कारण का OC आणि OA काय सेम आहेत. जर हे दोन्ही सेम असतील, OA जर रेडियस असेल तर OC सुद्धा काय असणार आहे मित्रांनो, OC सुद्धा रेडियसच असणार आहे. त्यामुळं OC ही रेडियस आहे. आता एक लक्षात घ्या, रेडियस म्हटलं की त्याच्यावरचा पॉइंट सर्कलवर असतो. जसं की आता OA रेडियस आहे म्हणल्यावर A पॉइंट कुठं आहे, सर्कलवर आहे. तसं मग C पॉइंट पण कुठे असेल, सर्कलवर असेल, बरोबर आहे ना. therefore point C and A lies on circle as well as line here. म्हणजे C आणि A बिंदू वर्तुळावर पण आहेत आणि त्याचप्रमाणे रेषेवर सुद्धा आहेत. बिंदू C व A हे वर्तुळावर व त्याचप्रमाणे रेषा L वर आहेत. आता दोन पॉइंट लाईनवर असतील आणि तेच दोन पॉइंट सर्कलवर असतील तर ती लाईन काय असणार आहे, ती लाईन सेकंड असणार आहे, म्हणजे ती रेषा छेदिका असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं छोटंसं काढून दाखवतो. म्हणजे समजा जर मी इथे एक लाईन काढली अशी, ठीक आहे, तर बघा इथं मी घेतो P आणि Q बिंदू. तर आता हा P बिंदू सर्कलवर आहे, हा Q बिंदू सर्कलवर आहे. त्याच पद्धतीने P आणि Q हे लाईनवर पण आहे, म्हणजे ती लाईन काय असणार आहे, जर ती लाईन म्हणजे जर ते दोन पॉइंट सर्कलवर पण असतील आणि लाईनवर पण असतील तर ती लाईन सेकंड असणार आहे. इजंट इट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सो आता इथं तेच झालेलं आहे की C आणि A हे दोन्ही पॉइंट सर्कलवर आहेत आणि लाईनवर पण आहेत. त्यामुळं therefore line L is a second. लाईन L ही काय झाली, छेदिका झाली. आणि लाईन L ही छेदिका होत असेल
तर हे कॉन्ट्राडिक्शन आहे, कारण गिवन मध्ये लाईन यल ही काय आहे मित्रांनो, टँजेंट आहे, आणि इथं काय निघालंय, सेकंड निघालेला आहे, म्हणजे हे कॉन्ट्राडिक्शन आहे, म्हणजेच हे काय विरुद्ध आहे. म्हणजे आपण मानलेलं जे काही स्टेटमेंट आहे, आवर अझम्पशन इज रॉंग, म्हणजे आपण मानलेलं जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. जर आपण मानलेलं विधान चुकीचं आहे तर हे प्रूव्ह मधलं विधान सत्य असणार आहे. आपण काय मानलं होतं, लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू OA, our assumption is wrong, that's why line L is a perpendicular to radius OA. अशा पद्धतीने हा थेरम इनडायरेक्ट प्रूफनी सॉल्व केलेला आहे, isn't it? आजपर्यंत हा बोर्डाला कधीच विचारला गेला नाही, कारण तो इनडायरेक्ट प्रूफ आहे. विद्यार्थ्यांना थोडंसं इनडायरेक्ट लॉजिकल थिंकिंग करायला अवघड जातं, त्यामुळे आजपर्यंत बोर्ड पेपर पॅटर्न मध्ये हा थेरम पडलेला नाही. बट रिसेंटली आता जो बोर्ड पॅटर्न येईल तो कसा येईल माहित नाही, त्यामध्ये पडण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे ह्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला हे समजून सांगतो काय होतं, स्टेटमेंट काय होतं, विधान काय होतं. स्टेटमेंट असं होतं की टँजेंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते, हे आपल्याला दाखवायचं. म्हणजेच काय, स्पर्शिका त्रिज्येवर लंब असते हे आपल्याला दाखवायचं. त्यासाठी आपण सर्कल ड्रॉ केला, O हा सेंटर घेतला, L ही टँजेंट घेतली, A हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट घेतला, OA ही रेडियस घेतली. गिवन मध्ये मी तेच लिहिलेलं आहे. O इज अ सेंटर ऑफ सर्कल, O हा वर्तुळाचा केंद्र आहे, लाईन L इज अ टँजेंट ऑफ अ सर्कल ॲट अ पॉइंट A, म्हणजेच काय, रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, OA इज अ रेडियस, OA ही त्रिज्या आहे. ओके, आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला, लाईन L इज अ परपेंडिक्युलर टू रेडियस OA, रेषा L OA ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लंब आहे. हा प्रूफ जो आहे तो इनडायरेक्ट आहे, म्हणजे ही सिद्धता अप्रत्यक्ष आहे, म्हणजे जे प्रूव्ह करायचे त्याच्या उलट आपल्याला मानायचं आहे. सो assume that line L is not perpendicular to OA, म्हणजे समजा रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही. मग ती नसेल तर दुसरं कोणतरी असेल, बरं ना. मग OA जर परपेंडिक्युलर नसेल तर A हा बिंदू कुठे तर दुसरीकडे असेल. OB हा परपेंडिक्युलर घेतला आणि AB जेवढं अंतर मी AC एवढं घेतलेलं आहे. मग आता हे सगळे पॉइंट मी काय केले, जॉईन करून घेतले. जॉईन करून घेतल्यानंतर मला दोन ट्रायंगल दिसले, हे दोन ट्रायंगल घेतले. या दोन ट्रायंगल मध्ये OB ही कॉमन साइड आहे, सामायिक बाजू आहे. B हा 90 डिग्री, इच 90 डिग्री, दोन्हीकडे 90 अंशाचा कोन आहे. आणि BC आणि BA मी कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलं आहे, म्हणजे रचनेमध्ये घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल जे तुम्हाला दिसत आहे, हे दोन ट्रायंगल SAS बा कसोटीनुसार काय आलेले, कॉन्ग्रुएंट आलेले आहे. मग त्यांचे CSCT लिहिले, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड लिहिले आपण, संगत बाजू. त्यापैकी तिसरी संगत बाजू मी घेतली OC आणि OA, परंतु OA ही रेडियस आहे आणि OA आणि OC सेम आहेत, म्हणजे OC सुद्धा काय असणार, रेडियस, त्रिज्याच असणार. त्यामुळं OC इज ऑल्सो रेडियस, म्हणजे ही सुद्धा त्रिज्या असणार आहे. याचा अर्थ असा, C आणि A हे दोन्ही बिंदू लाईज ऑन सर्कल ॲज वेल ॲज लाईन L, म्हणजे हे वर्तुळावर पण असणार आहे, त्याचप्रमाणे रेषेवर पण असणार आहे. आणि त्यामुळं लाईन L इज अ सेकंड, रेषा L ही छेदिका आहे. अवर रेषा ही छेदिका आहे. बट गिवन मध्ये काय सांगितलंय, गिवन मध्ये आपण सांगितलेलं आहे लाईन L इज अ टँजेंट, रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. इथं काय निघालंय, छेदिका निघालाय, म्हणजेच हे विरुद्ध आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि त्यामुळं आवर अझ्युम्शन, जे आपण अझ्युम केलेलं आहे ते काय आहे, रॉंग आहे. आपण जे विधान मानलेलं आहे ते चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे, म्हणजेच हे बरोबर आहे. काय बरोबर आहे, लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA, रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. ओके.